भारताची खोड काढायला निघालेला पाकिस्तान स्वतःच्या चुकांमध्ये फसत चाललाय। या निमित्तानं लाहोरची हवाई सुरक्षा यंत्रणा पुरती कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भारतीय लष्कराच्याकडून झालेल्या कारवाईचा हा परिणाम समजला जातोय। लाहोरच्या विमानतळावर झालेल्या विविध स्फोटांमध्ये लाहोरची हवाई सुरक्षा यंत्रणा पुरती कोलमडली आहे अशी शक्यता व्यक्त होतीये। जी दृश्य आपण आता पाहताय ती समाज माध्यमांमध्ये उपलब्ध असलेली दृश्य आहेत। याद्वारे आपल्याला लाहोर इथं काय परिस्थिती आहे सध्या त्याचा एक किमान अंदाज येऊ शकतो। आता या क्षणाची ही ताजी दृश्य आहेत। आपण पाहू शकाल की लाहोर विमानतळावर होणाऱ्या बॉम्बस्फोटापैकी एका बॉम्बस्फोटाचं हे दृश्य आहे। यात आकाशातून एक मोठी वस्तू लाहोर विमानतळावर कोसळताना दिसते। अंदाजानुसार हे विमान असू शकतं। दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला लाहोर विमानतळावरील या दुर्घटनेच्यामुळे तिथली एअर डिफेन्स सिस्टम म्हणजेच हवाई हल्ल्याला प्रतिबंध करणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याची माहिती मिळते। लाहोरमधली सध्याची परिस्थिती ही अत्यंत आव्हानात्मक आहे। लाहोर एकटं नाही आहे, तर अशा आणखी 12 शहरांमध्ये पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात स्फोट होताना दिसतायत। तशाच प्रकारची माहिती समाज माध्यमांवर उपलब्ध होतीये। या निमित्तानं आपण आपल्या सहकार्यांपर्यंत पोहोचूयात। आता लाहोरची जी दृश्य टीव्ही स्क्रीनवर दिसतायत त्याचं विश्लेषण करा। काय माहिती आहे आपल्याकडे? नक्की सर, आपण जर बघितलं तर या सरांची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। भारताने जी आहे ती पाकिस्तानमध्ये जी डिफेन्स सिस्टीम आहे म्हणजे एअर सिस्टीम आहे ही उद्ध्वस्त केल्याची जी माहिती आहे ती माहिती आता पुढे आलेली आहे। पाकिस्तानचं HQ-9 जी डिफेन्स सिस्टीम आहे ही भारताने उद्ध्वस्त केलेली आहे। आपण जर बघितलं तर ज्यावेळी पाकिस्तानवर हल्ला करण्यात आलेला होता त्या दिवसापासून सतत पाकिस्तानच्या ज्या कुरापती आहे त्या सुरू होत्या। वारंवार जो तो शस्त्रसंधीचं उल्लंघन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आता भारताने या संपूर्ण कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिल्याचं आपण म्हणू शकतो। धन्यवाद या सगळ्या माहितीच्यासाठी।